जर पाहिलं तर या ठिकाणी समाधानजी मोरे साहेब आले, त्यांच्या मुखातून खरं तर या स्पर्धेची एक वेगळी उंची या ठिकाणी तुम्हा आम्हाला खरं तर कळण्यात आली. खरं तर संपूर्ण गावाचं कौतुक करण्यासाठी आपल्याकडे शब्द नाही आहेत. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती ते आक्रमण आहे. चेंडू हवेमध्ये, चेंडू डीप स्क्वेअर लेगला, वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. डीजे महाराज थोडं थांबा. गुलाब सर, असं म्हटलं जातं देव चांगल्या कामासाठी चांगल्या माणसांची निवड करतो. तर ती सगळी चांगली माणसं ना, हे आपले तपसे चिंचोलीकर आहेत, हे गाववासी आहेत आणि या स्पर्धेला सर्व मदत करणारी दानशूर व्यक्तिमत्व आहेत. एवढंच खरं तर बोलून मी थोडं थांबतो. समालोचनासाठी परत एकदा आमचे गुरुवर्य गुलाब सरांकडे इथे माईक सोपवतोय. धन्यवाद. और इस गेंद को खेल दिया है, पॉइंट बाउंड्री की तरफ गेंद जा रही है 4 रनों के लिए। सुनील के बल्ले से निकलता हुआ ये ब्रांडेड चौका, इन 4 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर पहुंचा 8 रन। पहला ओवर प्रगति पर, जो कि ये आज का पहला सेमीफाइनल का मुकाबला यहां पर चलता हुआ नरसिंह चषक 2024 का। फिर एक बार गेंदबाज तैयार, कट करना चाहते थे लेकिन पूरी तरह से चकमा दिया। इस बार सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद, डॉट गेंद यहां पर होता हुआ अभी भी रुका। स्कोर 8 रन। सुनील जो कि स्ट्राइक पर है, विठल अगली गेंद लेकर तैयार और इस गेंद को स्वीप शॉट खेलना चाहते थे। एक हल्की सी अपील, लेकिन अंपायर पे इस अपील का कोई असर नहीं, नकार दिया इस अपील को। एक डॉट और गेंद निकलता हुआ। पहला ओवर यहां पर प्रगति पर। ओके, विठल की अगली गेंद सुनील के लिए, इस बार खेल दिया है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, 1 बाउंस पर 4 रन और एक यहां पर चौका जड़ते हुए बल्लेबाज सुनील। ओके, और यहां पर आखिरी गेंद है इस ओवर की। अगली गेंद सुनील के लिए और सुनील ने खेल दिया है मिड विकेट बॉर्डर के ऊपर से, काफी लंबा हिट 6 रन के लिए। और अंपायर थोडंसं थांबायचंय, फक्त डीजे वाजवायचंय कारण काही क्षणामध्ये लाईट जाणार आहे. डीजे
आणि यस, सगळ्यांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. मला वाटते आता आज आहेच, काही अजून थोडा वेळ आहे. वाजणार सर, वाजणार, 100% वाजणार, काही अडचण नाही. चला पंच शशी सर, मैदानाच्या आतमध्ये जायचंय. परत एकदा पुनश्च एकदा यूट्यूब लाईव्हची तुझा लिंक तुम्हाला स्टार्ट होताना पाहायला मिळेल. थोडासा पावसामुळे व्यत्यय जरूर आला. सर्व आमच्या मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा. असंच सर्वांनी खरं तर एकत्र राहूयात, हे तर आपल्या देशाची शान आहे. चला डीजे. उपस्थित आहेत. बॉल देऊन रेडी, बॉल हवाय, चालू करा. एक मिनिट थोडं स्कोर काय म्हणलाय बघा. काय म्हणलाय बघा. पंच आपल्याला काहीतरी सूचित करत आहे. थोडस आहे. रेडी रेडी, थोडस ग्राउंडच्या बाहेरून चला. पाटील अगली गेंद बाबा पठान के लिए और इस गेंद को खेल दिया है पॉइंट और कवर के बीच में से गेंद 6 रन के लिए. काफी बढ़िया स्ट्रोक यहां पर बाबा के बल्ले से निकलता हुआ. इन 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर पहुंचा 24 रन बगैर किसी नुकसान के. डीजे थोडासा आवाज वाढवायचा आहे पडद्यामुळं का. ओके, हा, प्रेक्षकांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं आहे. कृपया बाउंड्री लाईनच्या बाहेरून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. कुणाही खेळाडूला त्रास होईल असं वर्तन करायचं नाही आहे, कारण आपण आपल्या गावचं नाव या ठिकाणी खूप चांगलं आहे. अभिजित बिराजदार आपला आईस्क्रीम येऊन पुढले संघात ते सगळे प्रेक्षक बाहेर घ्या. तिकडं घ्या सगळे बाहेर. तिथले एकदा सांगितल्यावर थोडस लक्षात घ्या. सामन्याला उशीर झाल्यानंतर आणखीन पावसाचा व्यत्यय येईल. थोडस बाहेर सरका. अगली गेंद प्रत्येक की बाबा के लिए इस बार राइट आर्म ओवर द विकेट. बाबा ने इस गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑन के क्षेत्र में. कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं. गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. और इन 4 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर पहुंचा 28 रन बगैर किसी नुकसान के. दूसरा ओवर प्रगति पर. काफी महंगे साबित होते हुए यहां पर प्रतीक. बाबा फिर एक बार सामना करेंगे. 2 गेंदों पे 10 रन बनाकर अभी भी क्रीज पर मौजूद. प्रतीक की अगली गेंद बाबा के लिए. इस बार बड़ा स्ट्रोक लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर से खेल दिया. इस बार 6 रन के लिए. काफी लंबा हिट. चौंतीस रन काफी तादाद में. डीजे अगली गेंद नो बॉल का इशारा. नो बॉल का इशारा.
और यहां पर जो कि नो बॉल करार दिया गया। अब फ्री हिट मिलेगा, तोहफा मिलेगा बाबा को। देखेंगे कबूल करते हैं या नहीं। अगली गेंद, और बाबा ने ये तोहफा कबूल किया है। गेंद कॉमेंट्री बॉक्स के ऊपर। ओ हो हमारे स्कोरर सचिन भैया कोले क्या छोड़ दिया यहां पर। काफी डेंजर। और इन 6 रनों के साथ स्कोर पहुंचा 41 रन। काफी महंगे साबित होते हुए यहां पर प्रतीक। फिर एक बार, ओ यहां पर एक मौका बना था, आसान सा कैच यहां पर छोड़ दिया है। लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर एक मौका बना था। दर्शकांनी थोडस पाठीमागं व्हायचंय। फिर एक बार प्रतीक अपने बॉलिंग मार्क पर। सामने है इस बार सुनील। अगली गेंद, और इस गेंद को खेल दिया है मिड विकेट के दिशा में। और इस सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 43 रन 2 ओवर के समाप्ति के बाद। काफी जबरदस्त शुरुआत कहनी पड़ेगी यहां पर अड़गांव द्वारा। बीसीसी फाइटर्स अड़गांव एक अच्छी शुरुआत करते हुए यहां पर बाबा और सुनील की जोड़ी बीच मैदान में। और जय शिवराय जलकोट काफी खराब गेंदबाजी यहां पर करते हुए। देखेंगे कौन से गेंदबाज आते हैं तीसरा ओवर लेकर। राहुल, राहुल आए हैं गेंदबाजी के लिए। स्ट्राइक पर रहेंगे सुनील। अभी भी 4 ओवर का खेल शेष है। पहले विकेट की तलाश जय शिवराज जलकोट को। राहुल अपने बॉलिंग मार्क पर तैयार, अपने ओवर की पहली ओवर लेकर। और यहां पर हमारे साथी कमेंटेटर गोविंद तात्या भोसले का आगमन होता हुआ हमारे मंडल के ओर से और हमारे ओर से उनका हार्दिक स्वागत। और यहां पर सुनील ने एक सिंगल निकाला और बाबा को स्ट्राइक पर पहुंचा दिया। फिर एक बार अपने बॉलिंग मार्क पर राहुल। 10-15 कदमों का रन अप, राइट आर्म ओवर 2 विकेट मारा करेंगे बाबा के लिए। और बाबा ने खेल दिया इसे लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से। काफी लंबा हिट 6 रन के लिए। इन 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 50 रन पूरे होते हुए। डीजे क्या बल्लेबाजी कर रहे हैं यहां पर बाबा। 7 गेंदों में 29 रन बनाकर अभी भी क्रीज पर मौजूद। फिर एक बार इस गेंद को खेलना चाहते थे लेकिन सही ढंग से गेंद बल्ले पर नहीं आई। सिंगल चुरा लिया। इस सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 51 रन। अब स्ट्राइक पहुंचा दी सुनील के पास। राहुल फिर एक बार अपने बॉलिंग मार्क पर थोड़ा सा रनअप में कटौती करते हुए। इस बार स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर से खेल दिया है। काफी बड़ा हिट यहां पर 6 रन के लिए। आविष्कार खुशियों का दिन और
फिर एक बार थोडंसं लवकर लवकर अंपायर दोन्ही संघांना विनंती आहे की थोडंसं एक्सलेटर वाढवायचं आहे. अगली गेंद और इस बार चकमा देने में कामयाब, लेकिन थर्ड मैन बाउंड्री की तरफ मिनी बाउंड्री. 2 रन यहां पर मिलेंगे. इन 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 59 रन बगैर किसी नुकसान के. एक अच्छी साझेदारी पहले विकेट के लिए यहां पर पनपती हुई. 59 रन बनाए हैं पहले विकेट के लिए. अभी भी दोनों क्रीज पर मौजूद. आविष्कार आविष्कारला उशीर झालेला आहे. हा आला. फिर एक बार खेल शुरू होता हुआ. राहुल अगली गेंद लेकर तैयार और इस गेंद को मिड ऑन के क्षेत्र में खेल दिया और दौड़ पड़े सिंगल के लिए. और इस सिंगल के साथ ओवर की समाप्ति. 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 60 रन बगैर किसी नुकसान के. बेहतरीन शुरुआत कहनी पड़ेगी यहां पर. अब यहां पर तब्दीली. अजय जो कि अपना वैयक्तिक पहला और अपनी टीम का चौथा ओवर लेकर आए हैं. अजय सामने है सुनील जो कि 11 गेंदों में 29 रन बनाकर खेल रहे हैं. इस बार फुल टॉस गेंद बनाया और स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ खेल दिया इस गेंद को 6 रन के लिए. कर बॉल द्यायचा. और इन 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर पहुंचा 66 रन बगैर किसी नुकसान के. फिर एक बार अजय तैयार छोटे से रन के साथ. फिर एक बार खेल दिया इस गेंद को मिड विकेट बाउंड्री के ऊपर से 6 रन के लिए. काफी लंबा है. और इन 6 रनों के साथ अगली गेंद. फिर एक बार इस गेंद को खेल दिया है स्क्वायर लेग बाउंड्री के क्षेत्र में. गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. इन 4 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 76 रन. फिर एक बार इस गेंद को खेलना चाहते थे लेकिन सही टाइमिंग कर नहीं पाए और यहां पर थोड़ा सा पंबल, लेकिन 1 ही रन मिलेगा. इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर पहुंचा 77 रन
बगैर किसी नुकसान के। अभी भी तलाश है उस पहले विकेट की। जय शिवराय जलखोट को। अगली गेंद फिर एक बार खेल दिया है, इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ। अरे यार, फूट दूरवर बसून सामना बघायचा आहे। आयोजक तैनात राहायचे आहे। इस बार स्ट्रेट ड्राइव, गेंदबाज के सर के ऊपर से गेंद 6 रन। बसलेले आयोजक मंडळ, आता एका लहान मुलाच्या अंगावर फिल्डर पडला होता, जोरात लागले, मुलं बाहेर घ्या, तिथं बसलेली सगळी मुलं सगळे बाहेर घ्या। सचिन गरड, आपले चिरंजीव इंजूर होता होता वाचलेत, कुठं तुम्ही? ते सगळे पोरं बाहेर घ्या तिकडं। या ठिकाणी 4 ओव्हर नंतर 87 धावा झालेल्या आहेत। जरा लहान मुलांना मागे घेऊन बसा, पुढे घेऊ नका। और यहां पर जो कि बीसीसी फाइटर्स बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए 4 ओवर के समाप्ति के बाद 87 रन बनाए हैं बगैर किसी नुकसान के। सुनील अगली ओवर अगली गेंद का सामना करेंगे। गेंदबाज बाएं हाथ के, ओवर द विकेट। फिर एक बार इस गेंद को खेल दिया है, स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से 6 रन के लिए जाती हुई गेंद। सोलह गेंदों में 52 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। इस बल्लेबाज के लिए तालियां होनी चाहिए। बेहतरीन बल्लेबाजी यहां पर देखने को मिलती हुई। 16 गेंदों में 52 रन। फिर एक बार आशीष बाएं हाथ से ओवर द विकेट। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर जाती हुई गेंद को अंपायर ने दोनों हाथ हवा में लहराते हुए वाइड करार दिया। इस अतिरिक्त रन के साथ बढ़ता हुआ स्कोर पहुंचा 94 रन। अभी भी ये 5वां ओवर प्रगति पर है। अब राउंड द विकेट मारा करेंगे आशीष। इस बार खेल दिया है मिड विकेट के क्षेत्र में, ग्राउंड के सहारे गेंद जाती हुई। वहां पर जब तक फील्ड करते थ्रो करते समय था 1 रन लेने का। इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 95 रन बगैर किसी नुकसान के। अभी भी 5 रन दूर है शतक से अपनी टीम के। देखेंगे इस गेंद पर क्या होता है। और ये लीजिए, यहां पर अपनी टीम का शतक पूरा करते हुए और बाबा पहुंचे अपने वैयक्तिक 46 रन। वाह क्या बात है। आशीष की अगली गेंद बाबा के लिए। इस बार एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में खेल दिया था, लेकिन वहां पर बढ़िया फील्डिंग। जब तक फील्ड करते थ्रो करते 1 रन पूरा किया। इस 1 रन के साथ 102 नॉट आउट। आशीष की अगली गेंद। इस बार हवा में गेंद, स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद जाती हुई। अंपायर का इशारा 6 रन के लिए। बहुत ही बढ़िया स्ट्रोक यहां पर।
और यहां पर मना कर दिया बाबा ने, जो कि इस मैदान का, इस टूर्नामेंट का सबसे हाईएस्ट स्कोर है 117 रन। उसके काफी करीब पहुंचते हुए बीसीसी फाइटर्स अड़गांव। राहुल यॉर्कर लाइन की गेंद उससे खेल दिया स्क्वायर लेग अंपायर के बगल से और दौड़ पड़े सिंगल के लिए। इस सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर पहुंचा। राहुल की अगली गेंद सुनील के लिए। इस बार सुनील ने खेल दिया स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से 6 रन के लिए। आलाय बॉल। आजच्या या यूट्यूब लाईव्हचे सौजन्य आहे कैलासवासी ॲडव्होकेट भाऊसाहेब यादव यांच्या स्मरणार्थ सन्माननीय महेशजी यादव यांच्याकडून यूट्यूबचं आज सौजन्य आहे। और इस बार हवा में गेंद खड़ी होती हुई और ये कैच लपक लिया गया। पहले विकेट का पतन होता हुआ यहां पर वैयक्तिक सुनील जो कि अपने वैयक्तिक 65 रन बनाकर यहां पर आउट हो चुके हैं। पहला विकेट यहां पर गिरता हुआ। अब नए बल्लेबाज समीर कुरैशी बाएं हाथ के बल्लेबाज और समीर ने आते ही अपना खाता खोला यहां पर और स्ट्राइक पहुंचा दी बाबा के पास। हाँ, तो यहां पर जो कि बाबा 48 के स्कोर पर हैं, इसलिए यहां पर सिंगल निकालकर स्ट्राइक पहुंचा दी बाबा के पास। अगली गेंद राहुल की बाबा के लिए और बाबा ने इस गेंद को खेल दिया है मिड विकेट के क्षेत्र में। वहां पर बढ़िया फील्डिंग का मुजाहरा इस बीच दौड़कर 1 रन पूरा किया। इस 1 रन के साथ बाबा पहुंचे 49 के कुल योग पर और अपने टीम को पहुंचा दिया 117, जो कि हाईएस्ट स्कोर है। आखिरी गेंद, क्या यहां पर बाबा का अर्धशतक यहां पर हो नहीं पाएगा। इस बीच दौड़कर 1 रन पूरा किया, दूसरे के लिए जा रहे हैं लेकिन रन आउट हो चुके हैं और 118 रन यहां पर, जो कि इस मैदान का सबसे हाईएस्ट स्कोर है। हाँ, तो अगला होने वाला दूसरा सेमीफाइनल का मुकाबला नरसिंह क्रिकेट क्लब तपसे चिंचोली वर्सेस एके क्रिकेट क्लब मुरुड, इन दोनों के बीच में होगा। दोनों कप्तान से गुजारिश की जाती है कि टॉस के लिए कमेंट्री बॉक्स के सामने आए।
ते है कि अपन टॉस साठी यायचे आहे और 118 रन यहाँ पर बनाए हैं बीसीसी क्रिकेट क्लब अड़गांव ने और जीत का लक्ष्य जो रखा है 119 रनों का और उस 119 रनों का लक्ष्य का पीछा किस तरह से करते हैं आने वाले 6 ओवर में पता चलेगा। और फिलहाल आगे का आंखों देखा हाल सुनाएंगे मेरे साथी कमेंटेटर सचिन कोले सर। धन्यवाद गुलाब सर। डीजे थोडा आवाज वाढवा विनंती आहे। चला मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। विनंती असेल नरसिंह क्रिकेट क्लब तपसे चिंचोली संघनायक हवी सर आपण टॉससाठी या। आपण जर पाहिलं तर एके क्रिकेट क्लब मुरुड संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत। या हवी सर टॉससाठी या। अवघ्या काही क्षणात दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना पाहायला मिळेल। या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या तुम्हाला चेस करायची आहे आणि त्यानंतर नरसिंह चषक 2024 चं फायनलचं तिकीट तुम्हाला मिळणार आहे। पहा जितना बड़ा संघर्ष होगा उतनी बड़ी शानदार जीत होगी और ये मैच किसके नाम होगी। या विनंती हवी सर कृपया टॉस साठी या। अवघ्या काही क्षणात दुसऱ्या डावाला इथे मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल। प्रेक्षकांच्या माहितीसाठी सन्माननीय जयराजी पाटील साहेब आपण जर पाहिलं तर या स्पर्धेची उंची काय पहा। एक संघ आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील निश्चितच जळकोट आणि दुसरा संघ आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील अडगाव। म्हणजे पहा दोन विरुद्ध जिल्ह्यातून इथे या स्पर्धेसाठी खरं तर हे संघ आलेले आहेत। एक विशेष मित्र मला वाटतं 2-3 जिल्हे पार करून हे दोन संघ आज एकमेकांच्या विरोधात इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत। कोण जिंकेल कोण हारेल क्रिकेटच्या मैदानावरती कुठलीच धावसंख्या तुम्हाला विजयाची खात्री देऊ शकत नाही। चला सामन्याला सुरुवात होते। निश्चितच एका षटकामध्ये आपण टॉस घेऊयात। विनंती हवी सर नरसिंह संघाचे संघनायक टॉस साठी या। मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथे मात्र पंच वाईड घोषित करतायत। पहा अवांतर धावेने इथे मात्र धावांचा पाठलाग सुरू झालाय। मला वाटतंय राहुल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे। तुमचा परम मित्र मैदानाच्या आतमध्ये थोडा अडथळा निर्माण करतोय। एक धाव फलकावरती ओहो बॅटची कडा आणि इथे बडी मछली मित्रांनो ह्यूज विकेट। ज्या फलंदाजी पाहण्यासाठी संपूर्ण प्रेक्षक या ठिकाणी आतुरले होते उत्कंठ शिगेला पोहोचली होती तो राहुल कोरकर इथे मात्र गोल्डन डकचा शिकार। डीजे सन्माननीय गोविंद तात्या भोसले साहेबांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये जा आणि कॅमेरामॅनना विनंती आहे आपण टॉस वरती फोकस करा। किल्लारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय गोविंद तात्या भोसले यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय। नरसिंह चषक 2024 सेमीफायनल क्रमांक 2 टॉस संपन्न झालाय। टॉस का बॉस परत एकदा नरसिंह क्रिकेट क्लब तपसे चिंचोली संघाचा संघनायक अवी वन द टॉस चूज टू बॅट फास्ट आणि इथे मान्यवरांना मानवंदना देणारा खणखणीत षटकार। राहुल जरी बाद झाला असेल त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आनंद आला आणि संघाला आनंद देऊन जातोय। जबरदस्त अफलातून षटकार। परत एकदा बॅक टू बॅक दुसरा हवाई सफर षटकार। थांबा डीजे काही अडचण नाही। 2 चेंडूवरती 2 षटकार जबरदस्त कमाल धमाल लाजवाब प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आनंद करदुडे नाव आहे मित्रांनो फलंदाजाचं। तिसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये येईल का। ओहो बॅटची कडा इनसाइड एज तिथे मात्र आपण पाहतोय गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे। निश्चितच डिक्लेरेशन मध्ये झोन मध्ये जात असताना चेंडू पायाच्या द्वारे अडवला गेला। पंचांचा इशारा आमच्यापर्यंत एक सिंगल पंच आत्ताची एक धाव ना
यस, आत्ताची एक धावा आहे. एका धाव्याने जर पाहिलं तर 14 धावा. तुम्ही रिक्वायर रन रेट जर पाहिलं तर तब्बल 18-19च्या गतीने धावा बनवायच्या आहेत. त्याशिवाय तुम्हाला इथे विजय मिळणार नाही. जबरदस्त चांगली आश्वासक सुरुवात खरं तर इथे जय शिवराय जळकोट संघाकडून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. विक्रम राऊत वरती चढवलेलं आक्रमण आहे. स्वीट शीटचा फटका आपण पाहतो इथे मात्र अनसक्सेसफुल होत असताना. खरं तर ज्यावेळेस लक्ष खूप अवघड असतं अशा गोष्टी शक्य करण्यासाठी असेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतात. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर झाला, यावेळेस इथे मात्र अपयश आहे. 14 धावा बनवल्यात. 20 धावांची प्रति ओव्हर इथे मात्र गती राखणं गरजेचं आहे. या चेंडूवरती मोठा फटका येईल का? ओहो, यावेळेस परत एकदा मोठी अपील. पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत. नकारार्थी मान इथे हलवली गेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती 1 बाद 14 धावा. विजयासाठी समीकरण मैदानाच्या आतमध्ये 30 चेंडू आणि 105 धावा. डीजे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय समीर कुरेशी पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी. पहिला बॉल आखू टप्प्याचा आहे. शरीर वेधक मारा. हलक्याने फक्त चेंडूला टॅप केलं. टॅप अँड रन. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होते आणि प्रत्येक सुतारला इथे मात्र आता स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलं गेलंय. प्रति ओव्हर तुम्ही जर रिक्वायर रन रेट कडे जर नजर टाकली तर तब्बल 21 धावांची गती राखणं गरजेचं आहे. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे. हे मात्र एका काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कुठलं संघ इथे मात्र सहजासहजी हार मारणार नाही. 29 चेंडू आणि तब्बल 104 धावा. ओहो, मिस टाइम फटका आपण पाहतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक इथे काय इथे खरं तर झेल पकडण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी नजर हटी और दुर्घटना घटी. झेल इथे मात्र निसटला गेलाय. 1 धाव धावफलकावरती. 16 धावा. 16 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. खर तर पहिल्या षटकामध्ये राहुल कुलकर्णी बाद झाला आणि एक नीरव शांतता, पिन ड्रॉप सायलेन्स मैदानाच्या अवतीभोवती खर तर पाहायला मिळाला. पण इतर खेळाडू सुद्धा सक्षम आहेत. यावेळेस मिस टाइम फटका तिथे मिडॉनला. यावेळेस हो परत एकदा चूक. संधी निर्माण झाली होती. धावबाची संधी यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात आणि पंचांचा आकाशाकडे बोट. धक्का क्रमांक 2. धन्यवाद डीजे. तुम्ही जर पाहिलं तर गाणं ऐकलं असेल पंढरी शेठ फडके म्हणजेच निश्चितच एक खूप मोठं बैलगाडा मालक आज खरं तर आपल्यात नाही आहेत. आपण जर पाहिलं तर फटका सुरेख. पण पहा एखाद्या खेळाविषयी एखादा नाद कसा असावा माणसाला ज्याचं आयुष्यभर खरं तर महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये नाव झालं. असे पंढरी शेठ फडके प्रसिद्ध बैलगाडा मालक. ओहो, यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला पाठवून दिला आउट ऑफ द पार्क. 6 रन. चोवीस धावा धावफलकावरती. परत एकदा अपस्टंपच्या बाहेर शफल होत. इथे मात्र स्ट्रेट टू द फिल्डर. धक्का क्रमांक 3.
डीजे आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी तब्बल 32 इंची LED TV दिला गेलाय असे आमचे औसा नगरीचे यशस्वी युवा उद्योजक इळेकर इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा गिरीश अण्णा इळेकर सरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. अण्णांना विनंती आहे की आपण इथे समोरच्या कक्षामध्ये येऊन विराजमान व्हावं. सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जळकोट आणि त्यांच्या विरोधात अडगाव. आपण पाहतोय धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 24 चेंडू आणि तब्बल 95 धावांची आवश्यकता. पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. शेवटच्या 24 चेंडूवरती तब्बल 95 धावांची आवश्यकता आहे. भन्नाट वेग आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कवचला क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे थोडा नैसर्गिक अडथळा. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर इथे होताना पाहायला मिळेल. फेकी जर आपण पाहिलं तर अतिशय सुरेख आहे. कलेक्शन ही तितकंच लाजवाब पण 2 धावा ते इथे मात्र रोखू शकणार नाहीत. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिलं तर तब्बल 24च्या गतीने धावा बनवाव्या लागतील. थोडंसं अवघड आहे पण अशक्य नाही. 23 चेंडू आणि 93 धावा मैदानाच्या आतमध्ये आकडे बदलतायत. समीकरण यावेळेस मिस टाइम फटका कॉटन बॉलचा चान्स. इथे बाबा पठाण आज कुठलीही चूक करणार नाहीत. धक्का क्रमांक 4. जर पाहिलं तर तब्बल 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतले. न्यू बॅटर आपण जर पाहिलं तर धीरज कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एका बाजूने जर पाहिलं तर विकेटची गळती आहे. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर धाबांचा भला मोठा डोंगर आहे. इकडे आड तिकडे विहीर. 22 चेंडू आणि 93 धावा. बाबा पठाणचा जर्सी क्रमांक जर तुम्ही पाहिलं तर 17 आहे. 17 बोले तो खतरा. यावेळेस काय अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका. खिलाडी के मस्तक में दस्तक. 6 रन. अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धीरज कदम बोल रहे देखते हैं किसमें कितना है दम. पहिल्या चेंडूवरती बाबा पठाणचं सहर्ष असं स्वागत. एक खणखणीत दणदणीत षटकार. 21 चेंडू आणि अजूनही 87 धावांची आवश्यकता आहे. अशाच प्रकारचे जर फटके आले तर सामना अजून सुद्धा ऑन आहे. ओहो परत एकदा फटका सुरेख. तिकडे डिक्लेरेशन झोन कडे क्षेत्ररक्षक पाठमोर आहे. चेंडू सरळ जाऊन पोहोचतोय मिनी बाउंड्री. 2 धावा. सामन्याचं समीकरण आपण जर पाहिलं तर 20 चेंडू आणि तब्बल 85 धावा. लढताना असं लढा की विरोधकाने सुद्धा कौतुक केलं पाहिजे की आपल्या आयुष्यातील हा सर्वात कठीण खेळ होता. त्यामुळे इंटेंट महत्वाचा आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकाराला नंतर 2 धावा आल्या. सामन्याचं समीकरण 20 चेंडू आणि आता तब्बल 85 धावा. ओहो यावेळेस उंची जास्त लांबी कमी आणि परत एकदा इथे मात्र ओहो झेल निसटला. शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं तर बॉलवरची नजर हटली. आमचे शक्ती डॉन मला वाटतंय आपली जागा शोधतायत. अप्रतिम असा डान्स सुद्धा करताना पाहायला मिळतील. 1 धाव पलकावरती माफ करा 2 धावा इथे मात्र परत एकदा धावून पूर्ण केलेले आहेत. अब नहीं चलेगा इक्का दुक्का. यहाँ पे लगाना पड़ेगा सिर्फ चौका और छक्का. दिल्ली बहुत दूर है जाना जरूर है तो अब सिर्फ हवाई सफर करना जरूरी है. 19 चेंडू आणि 83. परत एकदा फटका अलॉंग द कार्पेट. 1 सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळेल. धीरज कदम प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. इथे या एका धावेने षटकाची इथे मात्र सांगता होणं पाहायला मिळेल. आमचे सचिन दादा गरड असतील. खूप सुंदर. खर तर ह्या सर्वांची मेहनत आज इथे फळाला येताना पाहायला मिळते. एक दैदिप्यमान सोहळा. हा क्रिकेटचा कुंभमेळा आपण पाहतोय. याची देही याची डोळा. शेवटचे 18 चेंडू आणि तब्बल 82 धावांचं समीकरण आहे. 18 चेंडू आणि 82. मित्रांनो यापुढील सामन्याचा टॉस सन्माननीय गोविंद तात्या भोसले यांच्या शुभास्ते झाला. टॉस जिंकला नरसिंह संघाच्या संघनायकाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे. तर प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका. पाहत रहा क्रिकेटचा थरार. क्रिकेटचा रणसंग्राम. क्रिकेटचा महारणसंग्राम. नरसिंह चषक 2024.
प्रत्येकदा आपण पाहतोय फटका सुरेख, तिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. मी आधीच सांगितलं 1-2 धाब्याने खरं तर हा सामना संपणारच नाहीये. इथे तुम्हाला चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण रिक्वायर रन रेट आता तब्बल 28 पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे प्रति ओव्हरमध्ये तब्बल 5 षटकारांची आवश्यकता आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, तिथे एक सिंगल अवेलेबल आहे. एक धाव इथे मात्र पूर्ण होईल. एका धावेने धावफलकावरती वाढ होत असताना 39 धावा. शेवटचे 16 चेंडू आणि तब्बल बनवायच्या त्या 80 धावा. 16 चेंडू आणि 80 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. धीरज कदम वैयक्तिक 5 चेंडूवरती 12 बनवल्यात, पण आता ह्या पुरेशा नाहीयेत. इथे आता त्याच्या डबल गतीने ते धावा तुम्हाला बनवायला लागतील. फटका सुरेख, यावेळेस क्षेत्ररक्षक सुद्धा जाईल चेंडू सोबत बाहेर. चेंडू हाताला लागून सरळ गेलाय, सीमा रेषा पार षटका. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे पहा. धीरज कदम इथे मात्र खरं तर स्वतःला सुद्धा समजावत आहेत की शर्यत अजून संपलेली नाही मित्रांनो, कारण मी अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचे 15 चेंडू आणि 74 धावा. परत एकदा काय अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका आहे, वा. पण तिथे 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 चांगला झेल. वन ऑफ द बेस्ट कॅच. समालोचक कक्षाकडे या. संकेत सर, 14 चेंडू आणि तब्बल 74 धावांची आवश्यकता आहे. 45 धावा, 5 विकेट. आता संकेत सर जर इथे असते तर म्हणले असते मरता क्या न करता, पण आता मैदानाच्या आतमध्ये खूप अवघड परिस्थिती आहे. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा इथे मात्र संपर्क नाहीये. 13 चेंडू आणि 74 धावा असं समीकरण आहे. कारण या सिच्युएशन मध्ये तुम्ही पाहिलं ना, आता संकेत सरांची कॉमेंट्री तुम्हाला खरंच खूप सुंदर आवडण्यासारखी आहे. या चेंडू नंतर थोडा मायक्रोफोनवरती परिवर्तन होईल. हिंदी समालोचक संकेत दादा नेहरकर आज मला वाटतं एसटी महामंडळावरती सुट्ट्या टाकून रजेवरती आमच्यासाठी इथं आलेले आहेत. तर 12 चेंडूंचं समालोचन त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळेल. यावेळेस सबड पाहतोय फटका फसलाय क्षेत्ररक्षकाकडून, परत एकदा चूक. पण पाटील साहेब, आयुष्यात इतकं यशस्वी व्हा ना, अशा 100 चुका केल्या तरी आपला काही फरक नाही पडला पाहिजे. धावाच इतक्या बनवल्यात, इथे 10 कॅचेस जरी सुटल्या तरी सामना संपणार नाही. चला मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा. नरसिंह चषक 2024चा हा पहिला सेमीफायनलचा सामना. या संकेत सर तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. धन्यवाद सचिन सर, हमारे साथी कमेंटेटर और हमारे दोस्त सचिन कोहले सर, एक उम्दा कमेंटेटर जिन्होंने अपनी वाणी से दर्शकों के दिल जीते हैं. फिलहाल मैच की तरफ मुड़ते हैं. जीतने के लिए 12 गेंदें हैं और जीतने के लिए रन चाहिए 72 रन, जो कि क्रिकेट के मुताबिक अभी भी जीवित है. अगर 6 गेंदों में 6 और अगली 6 गेंदों में 6 नहीं, 12 गेंदों में हर गेंद पर 6 रन बनाने होंगे. मुश्किल है लेकिन असंभव कतई नहीं. लेकिन हाथ से निकलता हुआ ये मुकाबला आड़गांव की टीम के, यानी इस गेंद से तो अब लगभग मात्र अब मोहर लगाना बाकी है, सिक्का लगाना बाकी है. बूंद बूंद से घाघर भरती है, सागर नहीं. स्कोर है 47, लॉस ऑफ 5 विकेट्स. क्या जबरदस्त बल्लेबाजी देखने को मिली है. आड़गांव के टीम द्वारा इस नरसिंह चषक 2024 के सबसे हाईएस्ट स्कोर का रिकॉर्ड अपने नाम किया. 118 रन और साथ में गेंदबाजी भी लाजवाब. यानी जो पार्टनरशिप होती है ना दोनों बल्लेबाजों दोनों गेंदबाजों के बीच में, यहाँ पर गेंदबाजों भी और बल्लेबाजों के बीच में भी एक जबरदस्त साझा
कॉम्बिनेशन देखने को मिलता हुआ, जबरदस्त बल्लेबाजी, जबरदस्त गेंदबाजी, सभी दर्शकों के दिल जीतते हुए बावा जिन्होंने कि 49 रन्स बनाए अपने टीम के लिए ताबड़तोड़। अब मात्र औपचारिकताएं बची हुई। सभी दर्शक अगले मुकाबले का इंतजार करते हुए, क्योंकि होम टीम नरसिंह क्रिकेट क्लब तपसे चिंचोली वर्सेस AK मुरुड, ये दूसरा जबरदस्त मुकाबला होगा इस नरसिंह चषक 2024 का अंतिम दिन का दूसरा सेमीफाइनल। उस मैच के तुरंत बाद इस बार रडार में थी, स्लॉट में थी, बाजू वाले प्लॉट में डिपॉजिट करते हुए 6 रनों के लिए गेंद बाउंड्री के बाहर। आगे गेंद मिली थी, बल्ले को घुमाया, जितनी स्पीड से गेंद आई थी उसकी दुगनी रफ्तार से गेंद बाउंड्री के बाहर गई थी 6 रनों के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 53 रन 5 विकेट के नुकसान पर। मात्र औपचारिकताएं बची हुई इस मुकाबले की, लेकिन बढ़िया खेल देखने को मिला है दोनों टीमों की ओर से। कोई टीम जीतने वाली है, कोई हारने वाली है। इस बीच वन बाउंस गेंद फिर से बाउंड्री के बाहर, हमारे कमेंट्री बॉक्स के ठीक सामने एक और चौका, स्कोर को आगे बढ़ते हुए। अब 6 गेंदे 62 रन, यानी फाइनल में एक टीम जो अभी भी अधिकृत घोषणा नहीं करूंगा, लेकिन लगभग पहुंच चुकी है, यही कहूंगा, अडगांव। उसके बाद होने वाला दूसरा सेमीफाइनल का मुकाबला AK मुरुड, दो बेहतरीन, एक तरफ जहां AK मुरुड की बल्लेबाजी आक्रामक और दिलचस्प, वही दूसरी तरफ तपसे चिंचोली की गेंदबाजी, यानी दोनों तरफ से जबरदस्त मुकाबला देखने को मिलेगा। भारी तादाद में जुड़े हुए दर्शक। इस बीच बड़ा शॉट खेलने की कोशिश, गेंद अलोंग द कारपेट, 4 गेंदे बची है, रन हुए हैं 63 रन 5 विकेट के नुकसान पर। इस बार स्टेप आउट करके लेग स्टंप चहलकदमी करने के लिए निकलता हुआ उखड़कर फेंक दिया लेग स्टंप को, छठा झटका लगता हुआ जलकोट की टीम को। ज्या दानशूर व्यक्तींनी मालिकावीर यासाठी जे पारितोषिक आहे 32 इंची LED टीव्ही इलेकर इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचरचे सर्वेसर्वा श्री गिरीश अण्णा इलेकर सर यांचं ग्राउंडवरती आगमन झाले। त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचाकडे यायचे, स्थानापन्न व्हायचे। तुमचं स्वागत आहे आणि पूर्ण आयोजक टीमच्या वतीने तसेच तपसे चिंचोलीच्या ग्रामस्थांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत आहे। इस बीच अब मात्र 2 गेंदें बची है, अंतिम गेंद मात्र 1 कदम दूर है इस नरसिंह चषक 2024 के फाइनल में पहुंचने के लिए। और जी हां, क्या कैच होगा? जी हां, कैच आउट किए गए, यानी अडगांव की टीम सीधा फाइनल में पहुंचने वाली पहली टीम बनी है। बधाई हो और हार्ड लक जलकोट की टीम को। जिंकणाऱ्यांनी जल्लोष करायचा आहे तो त्यांचा हक्क आहे, हरणाऱ्या टीमने आत्मचिंतन करायचं आहे, कारण